गेम चेंजर करण्यासाठी गेम चेंजर आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच पंचांचा इशारा येतो आहे. 2:50 इकडे या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळतं आहेत. स्टार्टअप घेतो आहे. पहिल्याच चेंडूला चांगल्या पद्धतीचा चेंडू साकारण्याचं कौशल्य जय मात्र दाखवतो आहे. डिंगडॉंग वाढवण संघासाठी एक चांगला संघ आणि निर्धाव चेंडूनी सुरुवात आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजीची नजाकत. तर मोहित आणि सचिन हे दोन चांगले फलंदाज गेम चेंजर वासगावसाठी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहेत. क्रीजवर उभी आहेत. पाहूया पॉवर प्लेचं षटक. 2 षटकं पॉवर प्लेची असतील. पहिले षटक आपल्याला जे पद्धतीने पाहायला मिळते आहे. यावेळेला टोला उंच आहे. जागा मोकळी आहे. शॉट चांगला खेळला गेलेला आहे. लॉंग लेगला फटका आहे. चौकाराच्या दिशेला चेंडूची वाटचाल आहे. चौकार येतोय. 4 धावा. धन्यवाद डीजे. चौकारांनी खातं उघडलं जाते आहे. नक्कीच गेम चेंजर ज्या पद्धतीने मोहितचा हा चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 38ला हीच खासियत असते. पॉवर प्लेमध्ये खेळायचं तर जागा बनवायची, रूम बनवायचा, फटका साकारायचा आणि धावसंख्येला मोठं वळण द्यायचा. यावेळेला फटका थोडासा खराब येतो आहे. कॅचचा प्रयत्न एसटी रक्षकाने केला परंतु जमला नाही, हातात बसला नाही आणि धाव मात्र 1 कन्वर्ट होते आहे. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या 5. याचं तर मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा गणेश आहेत. तर गणेश यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. तर जे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गोल्ड मेडल आपल्याला पुरस्कृत आहे. अनिल नारायण पाटील ग्रामपंचायत सदस्य बाडा पोखरण तसेच OTW ग्रुप्सच्या माध्यमातून हे गोल्ड मेडल आपल्याला इकडे या ठिकाणी प्रदान केलं जाईल. चला मी विनंती करेन शैलेश भाऊ जा आपण कोणीतरी द्या. यावेळेला टोला फसला आहे आणि कॅच येतो आहे. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला झटका आहे. येस डीजे ऑन. आहेत ज्या पद्धतीने सुरेख कामगिरी दोन्ही सामन्यामध्ये गणेश यांच्याकडून टोलेबाजी, जबरदस्त गोलंदाजी. तर एकट्याचं श्रेय नाही आहे परंतु ज्याची कामगिरी मोठी त्याला मात्र हा पुरस्कार प्रदान होतो आहे. ठाकूरवाडी डहाणू संघ 1 नंबरचा संघ इकडे या ठिकाणी आपल्याला कामगिरी करतो आहे. पाहूया इकडे मात्र जबरदस्त 2 संघ समोरासमोर उभे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव चेंडू, वेगवान गोलंदाजी साकारली गेली या चेंडूला जय याच्याकडून. तर धावसंख्या 5 आहे. 1 गडी बाद असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे. तर प्रजित न्यू बॅटर्स आपल्याला पाहायला मिळाला ज्याने निर्धाव चेंडू पहिला खेळला गेला आणि या पद्धतीने स्ट्राईकला रोटेट केले जाईल. आता मात्र दुसऱ्या षटकाच्या पॉवर प्लेसाठी मोहित हा फलंदाज ऑन स्ट्राईकला पाहायला मिळणार आहे. तर पाहूया दुसरं षटक घेऊन येतो आहे. गोलंदाजी ट्रॅकवर असेल. प्रतीक एक वेगवान गोलंदाज आहे. पाहूया 28 नंबरची जर्सी. आपण सुजलला बघता आहेत लॉंग ऑफला ज्या पद्धतीने आपली जागा घेत असताना काय कमालीची कामगिरी असते. सुजल ऑलराऊंडर्स म्हणून कामगिरी नेहमीच करत असतो संघामध्ये. यावेळेला डिंगडॉंगचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रतीक या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन येऊन पॉवर प्लेचा 6 षटकांचा सामना आणि सुंदर अशी कामगिरी. पहिल्या षटकाला 5 मिनिटं पूर्ण घेतलेली आपल्याला इकडे पाहायला मिळतं आहेत. चला 25 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण करायची आहेत डिंगडॉंग संघ. हॅलो चला प्रतीक घाई करायची आहे. वेळ आपल्याकडे बंधित आहे. 25 मिनिटं 5 षटकं. त्यानंतर 6वं षटक हाताळायचं आहे. उलटा चेंडू टोला हलकासा ब्रशिंग करून जातो आहे. गली क्षेत्रामध्ये
चेंडूला दिशा दिली जाते आहे. रनिंग द बिटवीनचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र दुहेरी धावेसाठी विकेटचं पतन. अजून एक विकेटचा झटका मिळतो आहे गेम चेंजरला. एसडीजे मोहित मात्र डकआउटला येतोय. रनआउटच्या माध्यमातून संकेत येतो आहे न्यू बॅटर्स मैदानमध्ये गेम चेंजर. यस, आमचं साई भक्त ज्या पद्धतीने मागे त्याने संक्रांतीच्या नंतर सायकल स्वारी काढली होती वासगाव ते शिर्डी, असे संकेत या ठिकाणी येतो आहे. एक चांगला खेळाडू वासगाव संघासाठी, ऑलराऊंडर म्हणून त्याची वर्णी आहे वासगाव क्रिकेटमध्ये. पाहूया या ठिकाणी आपलं योगदान कुठल्या पद्धतीने देतो आहे. प्रत्येकची गोलंदाजीने मात्र पहिल्या चेंडूमध्ये एक रनआउटची झटका गेम चेंजरला दिलेला आहे. या ठिकाणी टोला दिला जातोय, रूम बनवला जातो आहे. पॉइंट आणि कव्हरमधून जागा निवडून चेंडू जातो आहे. येस, गाडीला लागला आहे आणि चौकार गेला का? येस, आउट ऑफ द पार. चौकार 4. धावसंख्या 4 ने वाढते आहे. पोचली आहे धावसंख्या 1010. चांगला शॉट संकेतच्या फळीतून आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. हीच खेळी आहे संकेतची. त्याच्याकडे टेक्निक आहे, रणनीती आहे. अशा पद्धतीचं कामगिरी करताना संकेत नेहमीच वासगाव संघाचं जेव्हा नेतृत्व करतो त्यावेळेला त्याच्याकडे जी कामगिरी आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. पाहूया या ठिकाणी. हो, हाफ टाइमच्या बाहेरचा चेंडू, वाईटचा इशारा येईल पंचांकडून. दोन्ही हात समांतर रेषेत मिलिंद बारी आपल्याला दर्शवता आहेत. पंच. धावसंख्या 1 ने वाढते. अतिरिक्तने पोचले 11 वर धावसंख्या. नक्कीच गेम चेंजर चांगल्या पद्धतीने चेंजर करण्यासाठी तयार आहेत. एका बाजूला डिंगडॉंग वाढवण संघ गोलंदाजीचा मारा प्रतीक दाखवतो आहे. राऊंड द विकेट कडून गोलंदाजीचा मारा. ओ यास, यावेळेला चांगली लेंथ लाईन पकडली. यॉर्कर लाईनमधून निर्धाव चेंडू हा इकडला साकारला जात असताना पाहायला मिळतो आहे. खूपच कमालीची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये मैदानामध्ये दाखवली जाताना पाहायला मिळते आहे. खूप कमी वेळेला आपल्याला मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने ठाकूरवाडीने मागच्या एका सामन्यामध्ये 65 धावांचं उद्दिष्ट हे समोरच्या संघाला दिलं गेलं होतं, परंतु त्यानंतर मात्र पाहायला मिळत नाही आहे. थोडीशी 40, 45, 30, 32 अशी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. या ठिकाणी उंच टोला, शेट ड्राईव्हला चांगला फटका आहे. खाली सुजल आहे आणि टिपतो झेल आहे. या संकेतला मात्र डकआउटला परतावं लागेल. एसडीजे दमदार गोलंदाजी आणि सुरेख झेल सुजल याच्याकडून लॉंग ऑनवर स्टेट ड्राईव्हला धाव घेतली आणि आपल्या उंचीचं चांगला. आणि कधीही सुजलला जर आपण बघितलं मैदानामध्ये असताना त्याची हलचल मात्र नेहमीच चांगली असते. क्षेत्ररक्षक असो, फलंदाजी करताना त्याचं योगदान आपल्या संघासाठी नेहमीच दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. पाहूया या ठिकाणी एक झेल सुंदर पद्धतीने घेतला. संकेतचं विकेटचं पतन झालेलं आहे. ज्या पद्धतीने 6 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं षटक प्रतीक हाताळताना यावेळेला चांगली कामगिरी दाखवतो आहे. धावसंख्या 11 वर स्थिर आहे. तर 3 गडी हे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे भागेश. येस, नक्कीच. सुजलला मात्र होऊन लागायला लागलेला आहे आणि प्रत्येक मात्र त्याच्या विचारामध्ये मग्न आहे. कुठल्या लाईनने लेंथने गोलंदाजी साकारायची आहे, कारण भागेश आहे एक आक्रमक फलंदाज आहे. चांगला चेंडू थोडासा बाहेर निघून टोला दिला जातो आहे गलीच्या क्षेत्रामध्ये आणि एकेरी धाव परिपूर्ण केली जाताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने
वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या 12. 5 चेंडू हाताळून झालेली आहे. शेवटचा चेंडू असेल आणि यावेळेला ऑन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे प्रजित, ज्याने अजून एक आपला खातं उघडलेलं नाही आहे, परंतु त्याचा देखील खेळ चांगला आहे. पाहूया प्रजितला ही संधी प्रतीकच्या या शेवटच्या चेंडूवर काय दाखवतो आहे नजराना. टोला चांगला दिला जातोय, चांगला रूम बनवली जाते आहे लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचेल इकडे, कॉल खराब आलेला आहे आणि ओव्हर थ्रो इकडे होतो आहे. संधी असणार आहे. जीवदान मिळाल्यानंतर 3 धावा परिपूर्ण होत आहेत. कॉलकडे लक्ष असणे खूप गरजेचं आहे. याच्या आधी देखील नक्कीच प्रचित यांच्याकडून मोहित सारखे एक चांगल्या फलंदाजाला रनआउट केलं गेलं होतं. कॉल घेतला नव्हता आणि तिकडे मात्र रनआउटचा झटका मिळाला होता. इकडे मात्र डेंजर झोन मध्ये भागेश देखील आला होता, लेकिन बाल बचावला गेलेला आहे. इकडे संधी मिळते आणि धावसंख्या मात्र वाढते आहे. 15. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 आहे. 3 गडी बाद अशी सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया काय होणार आहे. दमदार क्रिकेट सजलेला आहे. लाल बहादूर शास्त्री मैदान महाड, ज्या पद्धतीने यशस्वी क्रिकेट क्लब महाड द्वारा आयोजित देवकरी भंडार समाजासाठी चांगल्या पद्धतीने आपली धावसंख्या या ठिकाणी 15 पाहायला मिळते आहे. 1515 ऑन द बोर्ड. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 7.5चा रन रेट इकडे तयार होतो आहे, परंतु 3 विकेटचं पतन देखील झालेले पाहायला मिळते आहे. मोहित, सचिन आणि संकेत असे 3 विकेट हे गेम संघाचे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळते आहे. तर तिसरे षटक घेऊन येतो आहे गोलंदाज जय. पुन्हा एकदा जय येतो आहे गोलंदाजीसाठी. पहिलं षटक ज्याने हाताळलं, चांगली गोलंदाजीची कामगिरी इकडे केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. 5 धावा 1 विकेट असं त्याचं योगदान होतं. चला 15 मिनिटं तुमची झालेली आहेत. 2च षटकं हाताळून झालेली आहेत. याच्याकडे पण मात्र लक्ष डिंगडॉंगने द्यायचं आहे. यावेळेला चेंडू आला आहे लॉंग ऑन. सुजल चेंडूवर जातो आहे आणि चेंडूला रक्षित करतो आहे. दरम्यान 1 धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळणार आहे. स्ट्राईक रोटेटची भूमिका या ठिकाणी होते आहे. धावसंख्या 16वर पोहोचते आहे. 1616 ऑन द बोर्ड. खूपच चांगल्या पद्धतीचा गोलंदाजीचा नमुना साकारला जात असताना गेम चेंजरला मात्र थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. पाहूया भागेश आणि ज्या पद्धतीने प्रजितची जोडी कामगिरी करताना इकडे पाहायला मिळते आहे. थोडंसं बाहेर निघून भागेश टोलेबाजी करण्याचा म्हणजे रूम बनवण्याचा प्रयत्न करतोय आहे, परंतु इकडे चकवा दिला जातो आहे. सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातो आहे. निर्धाव चेंडू हा आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूप सरेक असं क्षेत्ररक्षणाची चक्रव्यूह जे म्हणतात त्या ठिकाणी रचना आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला टोला आहे. वेट अँड वॉच. उंच टोला आहे. खाली क्षेत्ररक्षक आहे. टिपणार झेल आहे आणि विकेटचा झटका भागेशच्या रूपाने मिळणार आहे गेम चेंजर संघाला. यस डीजे. या जयेश पुन्हा एकदा एक खराब चेंडू हाताळताना वाईटचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव मात्र वाईटच्या रूपाने बहाल केली जाते आहे. थोडंसं ऑप्शनच्या बाहेर आणि उसळी घेतलेला चेंडू इकडे पाहायला मिळाला वाईटच्या माध्यमातून. इकडे मात्र वेग बदलला. स्टेट ड्राईव्हला फटका. सुजलचा दुसरा झेल इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. स्टेट ड्राईव्ह कडे काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. यस डीजे.
येस, बॅक टू बॅक 3 विकेट आहे, पण मध्ये एक आपल्याला वाईट आहे, त्यामुळे हॅट्रिक काउंटिंग होत नाहीये. नक्कीच सुरेख जयची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. नावातच आपल्या जय आहे आणि जय ज्या पद्धतीने कामगिरी करतो आहे. पहिल्या षटकात देखील त्याने 1 विकेट टिपला, इकडे 3 विकेट, म्हणजे आतापर्यंत 2 षटकामध्ये त्याच्याकडून 6 धावा, 7 धावा आणि 4 विकेटचे योगदान, अशी चांगली कामगिरी डिंगडॉंग संघासाठी आहे. स्वरूप येतो आहे बॅटर, स्वरूप स्वरूप या ठिकाणी स्वरूप आलेला आहे न्यू बॅटर्स. तर आतापर्यंत 6 विकेटचं पतन इकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने लाईन लावली या ठिकाणी, पुन्हा एक डाऊनचा आहे. आता ओरिजिनल हॅट्रिकची संधी आहे आणि टिपला आहे झेल. यस, कॉंग्रॅच्युलेशन. आणि या टुर्नामेंट मधली पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळते आहे, ते म्हणजे जयच्या रूपाने चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून. यस डी जे मास्टर. धन्यवादीचे यस. आणि 5 गोलंदाज देखील झालेला आहे जय. 5 विकेट टिपलेले आहेत, 2 षटकं हाताळली, 7 धावा, 5 विकेट. कमालीची गोलंदाजीचं साजरीकरण आपल्याला पाहायला मिळते आहे याच उत्तर. त्याला रक्ष कडू आणि श्लोक कडून यांच्याकडून 1000 रुपये कॅश प्राइज लागू झालेली आहे. कोणासाठी? न्यू बॅटर दुर्वेश याच्यासाठी लागू आहे. रक्ष आणि श्लोक यांच्याकडून षटकाराची हॅट्रिक, 1000 रुपये कॅश प्राइज लागलं गेलेलं आहे. पाहूया दुर्वेश दाखवेल का, कारण पडलेल्या संघाला उचलून धरणं. धावसंख्या 17 वर स्थिर आहे, 17. गोलंदाज कौशल आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुलटॉस आणि पुन्हा एकदा काय कमालीचा प्रयत्न होता, हातातून निसटला आहे आणि 1 धाव मात्र परिपूर्ण केली जाताना आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. धावसंख्या 18 वर पोहोचली आहे, 1818. इकडे मात्र कौशल गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. पहिला चेंडू हाताळला, 1 धाव दिली गेली, त्यानंतर डेड बॉल येतो आहे. पुन्हा एकदा डावखोरा फलंदाज आपण बघता आहेत प्रचित, ह्या वेळेला टोला देतो आहे शॉर्ट मिड विकेटकडे. सुरक्षित रक्षणाची नजाकत दाखवताना डिंगडॉंगचे खेळाडू मात्र एफर्ट्स लावता आहेत आणि एफर्ट्स मध्ये काय कामगिरी केली गेलेली आहे. सुजलला आपण बघितलेत, आज 3 कॅच टिपलेत. मला वाटतं चौथा देखील कॅचची संधी आली होती, परंतु हातातून निसटला. आता एका बाजूला 5 गोलंदाजी करताना गोलंदाजाला आपल्याला जयला बघतो आहे, ज्याने 5 विकेट टिपलेत या 2 षटकामध्ये. त्याच्या सुंदर गोलंदाजीचा कारनामा पाहायला मिळतोय डिंगडॉंग संघासाठी. यावेळेला हलकासा ब्रशिंग केला जातोय. फाईन लेगकडे पुन्हा एकदा गडबड घोटाळा होणार आहे का? नक्कीच नाही. कौशल सांगतो काय टेन्शन नका घेऊ, धाव नाही जात आहे, विकेट थोडंसं खेळू देत त्यांना देखील, कारण धावसंख्या तर स्थिर आपल्याला पाहायला मिळते 19. आणि आपण बघता आहे ज्या पद्धतीने यस, पुन्हा एकदा इनसाइड जेथे आहे चेंडू जाग्यावर थोडासा थांबतो आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. चांगली कामगिरी होती आहे. एका बाजूला दुर्वेशला आपण बघू शकता, तर एका बाजूला प्रजित फलंदाज आहे जो खेळतोय 4 धावांवर. धावसंख्या 19 वर स्थिर आहे. चौथं षटक मार्गस्थ, 6 षटकांचा सामना. डिंगडॉंगने मात्र जबरदस्त गोलंदाजीचा मारा इकडे केलेला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा व्हेरिएशन दिलं, फ्लाईट चेंडू टाकला गेला आणि इकडे निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. काय इकडे गेम चेंजरला मात्र गेम चेंज करण्याची संधी मिळत नाहीये.
कुठे ना कुठेतरी जे फलंदाज येत आहेत भेदक गोलंदाजीच्या माऱ्यासमोर नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा आखूट टप्पा आणि सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू असं योगदान कौशल याने दाखवलं. इकडे मात्र षटकाची होते समाप्ती. तर पहिल्या चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 वर स्थिर आहे. गेम चेंजर वासगाव थोडंसं पिछाटीवर इकडे पाहायला मिळतं आहेत. कमालीची गोलंदाजी कौशल्य यांनी दाखवलेली आहे. आपल्याला फक्त आणि फक्त एक धाव दिली आहे या षटकामध्ये. एका बाजूला आपण जयला बघता ज्याने फायफर गोलंदाजी दिलेली आहे, एका बाजूला कौशल षटक हाताळताना फक्त एक धाव देतो आहे आणि 5 चेंडू निर्धाव हाताळताना हे देखील पाहायला मिळतं आहे. चला इकडे मात्र चला 23 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला मात्र 2 मिनिटात हे षटक पूर्ण करायचं आहे. अन्यथा तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये सुजल एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये घ्यावं लागेल. चला 3 मिनिटं फक्त आहेत. कारण एकच आहे, कारण त्यांच्याकडे सगळे गोलंदाज वेगवान गोलंदाज आहेत आणि ज्या वेळेला वेगवान गोलंदाज असतात तेव्हा वेळ घेणे म्हणून कधीतरी एक स्पिनर गोलंदाज जो कमी धावेने गोलंदाजी साकारेल त्याचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. गोलंदाजीमध्ये डिंगडॉंगचा संघ जबरदस्त आहे आणि त्यांचा मारा खूप सुरेख आहे, परंतु जो प्रत्येक चेंडू हाताळण्यामध्ये वेळ जातो तो परिपूर्ण आहे आणि त्यानंतर चर्चेचं जे उदाहरण असते मध्यंतरी त्याच्यामध्ये वेळ जातो आणि नक्कीच इकडे त्यांना थोडेसे पेनल्टीला सामोरे जावं लागेल. कारण 3 मिनिटं आहेत आणि 3 मिनिटात हे षटक पूर्ण जर नाही झालं तर नक्कीच त्यांना पेनल्टी इकडे लागणार आहे. शेवटच्या षटकामध्ये 30 यार्डमध्ये एक क्षेत्ररक्षक घेतलं जाईल. दरम्यान एक चेंडू हाताळलेला आहे. पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा यावेळेला टोला दिला जातोय. उंच टोला आहे, खाली क्षेत्ररक्षक आहे, तयारीत आहे, झेल टिपतोय. पुन्हा एकदा विकेट आहे SDJ. न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे आणि या ठिकाणी काय कामगिरी असेल. धावसंख्या 20 धावांवर रोखलेली धावसंख्या आहे. कमालीची गोलंदाजी या ठिकाणी कृतिक हाताळत असताना पाहायला मिळतो आहे. पाहूया कृतिकची गोलंदाजी वेगवान 20 ते 22 पावलांचा रणअप घेऊन गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. या वेळेला देखील सुंदर चेंडू हाताळण्याचं कौशल्य दाखवलं. लेन घेतली आहे गुडलेनची आणि हाफस्टंपवरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. कमालीची गोलंदाजी ही साकारण्याचं कौशल्य इकडे दाखवतो आहे कृतिक. 3 चेंडू हाताळलेले आहेत. तर 5वं षटक मार्कस आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 20 वर स्थिर आहे. गेम चेंजरला मात्र नक्कीच दाबून धरलं गेलेलं आहे. आतापर्यंत 8 विकेटचं पतन झालेलं इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा यावेळेला व्हेरिएशन दिले जाते आहे. आखूट टप्पा हाताळण्याची कामगिरी आणि चेंडूचं वेगेची गती जर बघितली ती नक्कीच मागच्या चेंडूपेक्षा गती थोडी कमी आपल्याला इकडे पाहायला मिळते. असं व्हेरिएशन देण्याची कामगिरी ही दाखवली जाताना आपल्याला कृतिकच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते आहे. 4 चेंडू हाताळून झालेले आहेत. 1 धाव 1 विकेट असं त्याचं कामगिरी या षटकामध्ये राहिलेली पाहायला मिळते आहे. 5वा चेंडू घेऊन येतोय पुन्हा एकदा. यावेळेला मात्र डाऊन द लेग स्टंप वाईटचा इशारा पंच अमोलजी यांच्याकडून येतो आहे. अतिरिक्तच्या रूपाने 1 धाव मिळेल. धावसंख्या 21 वर पोहोचली आहे. 21 अशी कामगिरी आहे. पाहूया 21 धावा पर्यंत गेम चेंजर वासगाव संघ मात्र मजल मारू शकतो आहे. येणारे चेंडू 2 शेष आहेत. पाहूया 2 चेंडूमध्ये काय कामगिरी पाहायला मिळेल 5व्या षटकासाठी. इकडे मात्र पुन्हा एकदा तलवार फिरवली होती. संगम काही झाला नाही. हलकासा ब्रशिंग आहे. विकेटचा फटका पुन्हा एकदा मिळतोय SDJ मास्टर.
शेवटची विकेट आहे. तर पाचव्या षटकातला शेवटचा चेंडू देखील असणार आहे. नक्कीच पाहूया. ऋतू आहे यावेळेला शेवटची विकेट आहे आणि इकडनं सुजल सांगतो विकेट घे पाहूया, परंतु फलंदाजाने त्याचा आधी सफल करून राहिलेला आहे. टोला देण्याचा प्रयत्न मिस केला जातो आहे. षटकाची होते समाप्ती. यस, या ठिकाणी सुरेख पद्धतीने षटक हाताळलं आणि ज्या पद्धतीने टाइम अपच्या पासून मात्र नक्कीच वाचला आहे. डिंगडॉंग संघ पेनल्टी पासून वाचला आहे, कारण आम्ही टाइम लावला होता आणि या ठिकाणी सुरेख कामगिरी ऋतिक याने साकारली. 2 विकेट 2 धावा अशी कामगिरी केली जाताना पाहायला मिळते आहे. तर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं परिपूर्ण ही केली गेली आणि या ठिकाणी शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी असणार आहे ती म्हणजे आता सुजलच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी, शेवटची विकेट मैदानामध्ये आहे. नाही नक्कीच, म्हणून सुजलने कृतिकला आवाज दिला होता की चल विकेट घे, मला गोलंदाजीला बोलू नकोस. शेवटची विकेट आहे. धावसंख्या आपल्याला 21 वर स्थिर झालेली पाहायला मिळते आहे. तर गेम चेंजर वासगावला मात्र चांगल्या पद्धतीने रोखून धरण्याची कामगिरी आणि 5-5 गोलंदाजी जयची पाहायला मिळाली. यावेळेला टोला फसला आहे. कॅच अँड विकेट आउट, ऑल आउट झालेला आहे संघ गेम चेंजर. तर चला पुढचा सामना हा असणार आहे तो म्हणजे बाहुबली वासगाव वर्सेस ठाकूरवाडी डहाणू यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचा टॉस. येस, बाहुबली वासगाव वर्सेस ठाकूरवाडी डहाणू दोन्ही कर्णधारांनी यायचा टॉस का बॉस कडे. पुढचा सामना आपला आहे. नाणेफेकीचा कौल घेऊया. क्वार्टर फायनलचा सामना असेल. क्रॉस मध्ये घ्या. तर चला पुढचा सामना. कॅमेरामॅन आपली नजर येऊ देत जरा टॉस का बॉस कडे, जिकडे क्वार्टर फायनलचा सामन्याचा टॉस केला जातो आहे. ठाकरवाडी डहाणू वर्सेस बाहुबली वॉरियर्स वासगाव. 2 बलाढ्य संघ क्वार्टर फायनल पर्यंत धडक मारलेली आहे. तर दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. चॉईस देता आहेत, चॉईस घ्या आणि बोली लावा. पाहूया कोणाला लक आहे. 7 नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूला मिळतो आहे. श्रीशेषवाशी क्षत्रिय काटचा कॉल आला आहे, काट आलेला आहे. यस, या ठिकाणी मात्र अभिनंदन आहे. वासगाव संघ ज्या पद्धतीने बाहुबली कामगिरी केलेली आहे. तुम्ही नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा आलेला आहे. तर निर्णय काय असेल? गोलंदाजी पहिली गोलंदाजी करणार. यावेळेला समोर ठाकूरवाडी आहे. कितीपर्यंत थांबण्याची कामगिरी असेल?
हा सामना तर चुरस निर्माण होईल ह्या सामन्यामध्ये आणि 60-70 धावांचं टार्गेट असेल. गोलंदाजीच्या माध्यमातून 60-70 पर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतील. येस तर बघूया आणि चेस करण्याची ताकद देखील ठेवावी लागेल. याच बेस्ट ऑफ लक आहे. चला ठाकरवाडी तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलेलं आहे या ठिकाणी. तर काय इरादा असेल, कारण क्वार्टर फायनल आहे आणि तुम्ही सगळेजण स्टार आहेत. गणेश आहे, त्यानंतर तुम्ही रोहित आहे, उज्ज्वलची गोलंदाजी दमदार पाहायला मिळते आहे. कमालीचा पूर्ण संघच आहे. तर क्वार्टर फायनल मध्ये काय विचार असेल तुमचा? प्लॅनिंग वगैरे असं काय केलं नाही, कारण नवीन टीम आहे, पहिल्यांदा खेळतो त्यांच्यासोबत. तर आम्ही त्यांना 50-55चा आतमध्ये ज्या हिशोबाने बॉल जातो त्या हिशोबाने 50-55चा आतमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करेल आणि ते चेस करण्याचा आपण टार्गेट ठेवणार आहे. येस या चालेल, ठीक आहे. बेस्ट ऑफ लक आहे. चला माफक उद्दिष्ट 22 धावांचं इकडे दिलं गेलेलं आहे. पाहूया या ठिकाणी 22 धावा या किती वेळामध्ये परिपूर्ण केल्या जातील. डिंगडॉंग वडवण संघाकडून तर एका बाजूला गेम चेंजर आहे, ज्याने मात्र थोडीशी निराशा केलेली आहे क्रीडाप्रेमी रसिकांची. यानंतर मात्र एक मोठा सामना येणार आहे आपल्या भेटीला. तिकडे दोन बलाढ्य संघ क्वार्टर फायनलचा सामना खेळतील. एका बाजूला बाहुबली वासगाव विरुद्ध ठाकूरवाडी डहाणू यांच्यामध्ये क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे रंगतदार क्रिकेट काय होते आहे, काय टर्निंग पॉइंट, गेम चेंजर गेम चेंज करणार आहे का? तर खातं उघडलं गेलेलं आहे. साहिल आणि सुजल आहे, ही जोडी मस्त जोडी आहे, डिंगडॉंग साठी कामगिरी करत आहे. येस बॅकफुटवर येऊन टोला देण्याचा प्रयत्न सुजल मात्र सिंगल साठी थोडासा बघतोय, विचार करतो आहे. इकडे रिस्क घ्यायला तयार अजिबात नाहीये, कारण त्याला माहिती आहे एकदा जर का लाईन लागली आणि आपण जेव्हा पहिला चेंडू खेळतो मानसन्मानी केलं, आपली शैली आहे, शैली दाखवणे गरजेचं असतं. आणि क्रीडाप्रेमी रसिक आपले जे फॅन आहेत ते आपला खेळ पाहण्यासाठी युट्यूबवर देखील सज्ज असतात. तर त्यांची निराशा कुठे व्हायला नाही पाहिजे, ही समजदारगिरीची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि 2 धावा बोर्डावर पाहायला मिळत आहेत. डावखरा फलंदाज या 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 पुन्हा एकदा शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज मात्र ऋतू आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी चांगला देण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला या ठिकाणी कामगिरी करताना पाहायला मिळतो आहे. तर 4 चेंडू 2 धावा असं योगदान आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. 22 धावांचं विजयी लक्ष, हे माफक लक्ष दिलं गेल्यानंतर मात्र चांगली कामगिरी गोलंदाजाकडून होताना पाहायला मिळते आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी येते. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळण्याचं कौशल्य दाखवतो आहे. सुरेख निर्धाव चेंडू येतो आहे. सुरेख गोलंदाजीची कामगिरी, आखूट टप्पा आणि वेग जबरदस्त होता. त्यामुळे नक्कीच मिसिंग करणं इकडे पाहायला मिळते आहे. फलंदाज साहिल आपल्याला बघायला मिळतो आहे, डावखोरा फलंदाज. आणि इकडे थोडस कानमंत्र मात्र सुनावले जात आहेत सुजल कडून. पाहूया चांगलीच गोलंदाजी, 5 चेंडू 2 धावा असं चित्र आहे. यावेळेला मात्र थोडासा वेग, रन मोठा घेतलेला पाहायला मिळतो आहे. आणि फटका फसलाय, उंच आहे, खाली क्षेत्ररक्षक आहेत, टिपतील का मिस केलेला आहे, सोडला आहे. कॅच हातात आला होता, निसटला. संधी साहिलला मिळालेली आहे. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 3 आहे. तर नक्कीच घेऊया संगीताचा आनंद वाजवडीची.
हे देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. म्हणजे कौशल्य फक्त आपल्याकडे षटकार चौकाराचाच खेळ दाखवायचा असं नाहीये, कमी धावसंख्येचं उद्दिष्ट आहे त्यासाठी आपला नॅचरल खेळ दाखवायचा नाहीये असं नाहीये. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. धावसंख्या 10 वर पोहोचली आहे. याचं 12 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला वन बाउन्सिंग फील्ड केला जातो आहे मोहित याच्याकडून आणि सिंगल मध्ये कन्व्हर्टेशन पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे, पोचते 11 वर. 1-1-11 ऑन द बोर्ड. अकरा धावा झाल्यात. 11 धावा विजयाचं लक्ष असून शेष आहे. पाहूया डिंगडॉंग वडवण संघ ज्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा आणि इकडे मात्र सामना किती वेळामध्ये संपवतात. यावेळेला सुरेख गोलंदाजी इन स्विंग आला आणि दमदार क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी या डीजे. नक्कीच चांगली गोलंदाजी सचिन दाखवताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली कामगिरी त्याच्याकडून झाली. षटकामध्ये एक चौकार जरी खाला, एक विकेटचा मोबदला मात्र त्याने दिला गेलेला आहे. धावसंख्या 11 आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे. चला जय आलेला आहे ज्याने 5 विकेट 2 षटकामध्ये आणि फक्त 7 धावा असं योगदान त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. तोच जय या ठिकाणी डिंगडॉंग साठी आता फलंदाजी करताना यायला आलेला आहे. नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. तर ऑन स्ट्राईक सुजल आहे. तिसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतू आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया ऋतूची गोलंदाजी. ज्या पद्धतीने पहिल्या षटकात 3 धावा दिल्या होत्या, आता सुजल ऑन स्ट्राईक आहे. पाहूया एक महत्वपूर्ण विकेट टिपण्यामध्ये यश मिळेल का ऋतूला. एक चांगली संधी जर आली तर क्षेत्ररक्षक दाखवतील का नजराना. थोडासा चेंडू आलाय, खराब स्विंग झाला आणि बाहेर निघाला डाऊन द लेग स्टंप आणि वाईडचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव मात्र इकडे तयार केली जाते आहे. धावसंख्या 12. आता मात्र 10 धावांची गरज आहे. तर नक्कीच इकडे म्हणावं लागेल की 22 धावांचं साधं सोपं जरी लक्ष असलं तरी तिसरं षटक आपल्याला मार्गस्थ हे पाहायला मिळते आहे. म्हणजे गोलंदाजीचा चांगलं साजरीकरण इकडे मात्र नक्कीच गेम चेंजर याने देखील चांगली गोलंदाजी साकारली आहे असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवण्याचं कौशल्य ऋतूने पहिल्या षटकामध्ये दाखवलं आहे आणि याही ठिकाणी एक चेंडू साकारण्याचा प्रयत्न. यावेळेला टोला आला, चेंडू दिलाय हुप. काय असणार आहे नजराना. 6 धावा डीजे. धावांवर खेळताना आपल्याला सुजल पाहायला मिळते. एक चौकार एक षटकाराच्या माध्यमातून. आता मात्र धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 18 धावा. आता मात्र एका चौकाराची गरज आहे. पाहूया एक चौकार देऊन विजयश्री घेईल का पुन्हा एकदा MS धोनी स्टाईल षटकारांनी विजयश्री खेचून घेईल. सुजल 14 धावांवर खेळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा शफल करून लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. वाईडचा इशारा येतो. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा बहाल केली जाते आहे. धावसंख्या 19 वर पोहोचते आहे. 3 धावांची गरज आहे. ऋतू इकडे मात्र एक सुजलच्या फळीतून आलेला चांगला षटकार आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. 14 धावांवर खेळत असताना सुजल दमदार खेळी करताना. तर जयला मात्र इकडे नॉन स्ट्राईक वर उभं राहावं लागणार आहे की काय एखाद्या चेंडू खेळायची संधी सुजल देणार आहे की नाही हे देखील पाहायला मिळणार आहे. शॉट खेळला जातो आहे. लॉंग ऑफ कडे आहे आणि चौकार आहे. 4 धाव. विजयी फटका साकारला जातो आहे. डिंगडॉंग वाढवून विजयश्री घेतो आहे. चला मॅच आहे फिनिश. मॅन ऑफ द मॅच या वेळेला येणार आहे गोलंदाज जय ज्याने घेतलेत 5 विकेट. 5 गोलंदाज इकडे मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार विजेता असणार आहे. जे पुरस्कार पुरस्कृत आहे आमच्या या ठिकाणी अनिल नारायण पाटील ग्रामपंचायत सदस्य बाडा पोखरण यांच्या सौजन्याने तसेच OTW ग्रुप यांच्या सौजन्याने या ठिकाणी आपल्याला हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. जय यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. चांगली गोलंदाजी
यस, जय जय आहे. डिंगडॉंग वाढवण संघासाठी भरीव कामगिरी, गोलंदाजीचा जबरदस्त मारा आणि नक्कीच मैदानात बॅटिंगसाठी एंट्री म्हणजे काय सुजल सांगतो फक्त तू तिकडे बघत राहा मी खेळतो कसा, अशा पद्धतीचे फटके जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा जयसाठी. फार गोलंदाज आहे. येस, सतीश मडवी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला. या ठिकाणी आपण पाहिला आहे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. येस जय, कॉंग्रॅच्युलेशन. काय सांगशील, फार गोलंदाज झालेला आहे आणि समोरचा संघ पण चांगला होता परंतु तुला चांगली साथ क्षेत्ररक्षकाची पाहायला मिळाली होती. तर काय म्हणशील, सुजलने देखील 3 कॅच टिपले गेले तुझ्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तर सुजलसाठी काय सांगशील, त्याने देखील बॅटिंग चांगली दाखवली आणि आपल्या टीमला काय मेसेज देशील? काय नाही, असंच सर्वांनी परफॉर्मन्स करावं असं मला वाटते. मग आपण फायनल मारू. सर्वांनी एकमेकांना प्रोत्साहन केलं ना तर आपण कोणती पण टीम असली तरी आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून सर्वांनी जसं आता खेळलो तसंच खेळावं. यस, कॉंग्रॅच्युलेशन. यस, अभिनंदन असणार आहे. चला वळूया पुढच्या सामन्याकडे. हॅलो, हॅलो हॅलो. जसं आपलं अभिनंदन आहे तशात तुम्हाला शुभेच्छाही आहेत डिंगडॉंग संघाला. आपण चांगला खेळ खेळत आहात आणि आपण असंच पुढे चांगला खेळ खेळून अंतिम सामनाही जिंकावा अशा आपल्याला शुभेच्छा आहेत. वासगाव बाहुबली संघाने आपला क्षेत्ररक्षक लावायचा आहे. वासगाव संघ हा सामना आहे, हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. हॅलो हॅलो. वासगाव संघ निर्णय दिलेला नाही कधी नाही. वासगाव संघाने आपले क्षेत्ररक्षक लावायचे आहेत. चला कॉन्टॅक्ट करा. हॅलो हॅलो. आपल्याला अजून बरेच असे सामने खेळवायचे आहेत. बालचंद्र भाऊ, पंकज, स्वप्नील, जितू भाऊ. हा सामना 5 हॅलो 5 षटकाचा राहील. क्वार्टर फायनलचा सामना आहे हा. हा सामना जिंकल्यानंतर अंतिम 4 मध्ये त्यांचा पदार्पण होणार आहे.